देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी ते नाशिकला येणार आहेत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते भेटी देणार आहेत। त्याचबरोबर नाशिकमध्ये जर बघितलं तर जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। जे नॅशनल यूथ फेस्टिवल या ठिकाणी होत आहे त्याची जय्यत तयारी आहे। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिककरांना संबोधित देखील करणार आहेत। नेमकं काय कार्यक्रम असणार आहे आणि कशी तयारी सुरू आहे, स्वतः आपल्या सोबत मंत्री गिरीश महाजन जी आहेत। सर, गेले 4 दिवस सातत्याने तुम्ही हे सगळे कार्यक्रम बघतायत। उद्या मोदी येणार आहेत, कशा पद्धतीने तयारी आहेत? रोड शो सुद्धा आहे। अतिशय जय्यत तयारी आमची या ठिकाणी झालेली आहे। युवा महोत्सव आहे, उद्या स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि त्यानिमित्त युवा महोत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव हाही या ठिकाणी होतोय यावर्षी। आणि मोदीजी उद्या सकाळी खरं म्हणजे ते 11 वाजता होते, पण आता 10 वाजता म्हणजे 1 तास हा प्रोग्राम प्रिपॉन झालेला आहे। आणि आल्याबरोबर हेलिपॅडवरून निघून त्या ठिकाणी रोड शो करतील। रोड शो नंतर रामघाटावर जातील, तिथे जलपूजन होईल आणि त्या नंतर राम मंदिर, काळाराम मंदिर या ठिकाणी ते जाणार आहेत। तिथून मग सभास्थानी येतील आणि सभेला संबोधित करतील। यावेळेला लाखोच्या संख्येमध्ये युवक, कॉलेजमधले विद्यार्थी, तरुण तरुणी मोठ्या संख्येमध्ये, मला वाटतं एवढ्या मोठ्या संख्येमध्ये युवक जमण्याची नाशिकमध्ये पहिली अशी घटना असेल, पहिला असा कार्यक्रम असेल की रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी उद्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी राहणार आहे आणि मोदीजी विशेष करून युवकांना संबोधित करणार आहे। अगदी जर आपण बघितलं तर या सभेच्या ठिकाणी जवळपास 1 लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रोड शो देखील असणार आहे आणि जसं गिरीश महाजन साहेबांनी सांगितलेलं आहे त्यानुसार प्रिपोन झालेला आहे प्रोग्राम आणि 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल होतील। जवळपास 10:30च्या सुमारास ते रोड शो मध्ये सहभागी होतील, ज्या ठिकाणी ते हजारोच्या लोकांना रोड शो मध्ये भेटतील आणि अशा पद्धतीने नाशिककर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करणार आहेत। आणि इथं या कार्यक्रमास्थळी जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळे परफॉर्मन्स या ठिकाणी होणार आहेत। त्यापूर्वी आता जर आपण बघितलं तर संपूर्ण नाशिक शहर आता सज्ज झालेलं पाहायला मिळतंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील आणि नाशिककरांना संबोधित करतील याची उत्सुकता नाशिककरांमध्ये पाहायला मिळते। कॅमेरामॅन विजय राऊत सभी मिकी गई, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।